संन्यासी झालो परवा कुणाची, संन्यासी झालो परवा कुणाची, संन्यासी झालो परवा कुणाची, संन्यासी झालो परवा कुणाची, जीवनात नाही आशा कशाची, जीवनात नाही आशा कशाची, काळोबारे वाचवाता, काळोबारे वाचवाता, बायकोने दिली सदा लग्नाची, बायकोने दिली सदा लग्नाची, बायकोने दिली सदा लग्नाची, बायकोने दिली सदा लग्नाची, आम्ही बरबाद परवा कशाचे, झालो आम्ही बरबाद परवा कशाची, आम्ही बरबाद परवा कशाचे, झालो आम्ही बरबाद परवा कशाची, बारिस जा हे पोटगीचे, जन्म बरसा जिंदगी, बारिस जा हे पोटगीचे, जन्म बरसा पोटगीची, झाली राख रांगोळी आम्हा जीवनाची, झाली राख रांगोळी आम्हा जीवनाची, राख रांगोळी आम्हा जीवनाची, झाली राख रांगोळी आम्हा जीवनाची, काळोबारे वाचवाता, नाही आता मुझे रे कोणी, जगी नाही आता चेहरे कोणी, जगी नाही आता मुझे रे कोणी, जगी नाही आता चेहरे कोणी, सासरा देतो तकलीफ सासू मारते पळोने, सासरे तो तकलीफ सासू मारते पळोनी, काळोबारे वाचवाता, हे केले थट्टा जीवनाचे, बायकोने केली सत्ता जीवनाची, हे केले थट्टा जीवनाचे, बायकोने केली सत्ता जीवनाची, अशी झालो भीती कुशाचे, संन्यासी झालो भीती कशाची, भीती कशाचे, संन्यासी झालो भीती कशाची. मी ॲडव्होकेट भारत फुलारे, संस्थापक अध्यक्ष पत्नी पीडित पुरुष आश्रम छत्रपती संभाजीनगर. आज आम्ही सालाबादाप्रमाणे या ठिकाणी आज 8व्या वर्षी पिंपळ पौर्णिमा साजरी केलेली आहे. आणि या पिंपळ पौर्णिमेमध्ये जर आपण बघितलं तर हे का साजरी केले त्याचं कारण असं आहे का वट सावित्री पौर्णिमा जी आहे ती आतापर्यंत एवढ्या वर्षानु परंपरेनुसार एवढ्या वर्षांपासून ते सुरू होते साजरी होते का त्याचा काय का जर वट सावित्री पौर्णिमा साजरी जर केली जर 7 जन्मापर्यंत 7 फेरे मारून हा नवरा मिळत असेल तर आम्ही 108 उलट्या पिंपळाला फेऱ्या मारलेल्या आज. आणि त्यांनी जर 7 मारून आमच्या बायकांनी जर उद्या 7 मारल्या तर आम्ही 108 मारलेले म्हणजे कधी संपणारच नाहीये. आणि या 7 वर्षापासून आम्ही उलट्या 108 मारतोय म्हणजे कोणी कधी कुठे आमच्यासाठी मारलेले असेल थोडेफार त्या सुद्धा निघून जावा आणि या बायकांचा त्रास आमच्या आयुष्यात कधी येऊच नाही असे याच्यासाठी आम्ही या यमराजाला आज साकडे घातले का उद्या आमच्या बायका येतील आणि उद्या तुम्हाला खोटं नाटक सांगतील. कारण त्यांना खोटं बोलायची सवय आहे. कोर्टात जरी गेला तर त्या खोटंच बोलता आणि म्हणूनच त्यांना न्याय मिळतो. आणि आम्ही खरं बोलतो तर आमच्यावर अन्याय होतो. आणि खरं जरी बोललं आणि एखाद्या जजला कळलं पण त्याच्यावर अन्याय झालाय कायद्यात तशी तरतूद नसल्यामुळे तो जज सुद्धा काही करू शकत नाही. अशी परिस्थिती आज आपल्या देशाची वाईट झालेली आहे. आणि जर अशी वाईट परिस्थिती राहिली तर नक्कीच बेटी बचाव अभियान जसं आहे तसं बेटा बचाव अभियान हे लांब नाहीये. आणि म्हणून शासनाने देखील ही व्यथा जी आहे आमच्या त्या समजून घेतल्या पाहिजे आणि पुरुषांच्या बाजूने देखील कायदे बनवले पाहिजे. नाहीतर महिलांच्या बाजूने स्पेशल महिला आणि पुरुष हा जो जेंडर इक्वॅलिटी आहे
संविधानाचे आर्टिकल 14 आहे, राईट टू लाईफ इक्वॅलिटी बिफोर लॉ. आर्टिकल 21 राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी. आर्टिकल 21 पण आमचा हिरावला गेलाय आणि जगण्याचा अधिकार जो आहे तो सुद्धा आमचा हिरावला गेलेला आहे. म्हणून आम्ही कुठं आमचं कोणी ऐकून घेत नाही, म्हणून आम्ही यमराजाला साकडे घातलेले आहे. आज का आम्ही उलट्या फेऱ्या मारलेल्या, आमच्या आयुष्यात जे कोणी सोयीच्या मारून जे आम्हाला गुंतवण्याचा प्रयत्न करत असन तर ते गुंतलं नाही पाहिजे, आम्ही याच्यातून बाहेर पडलो पाहिजे. म्हणून आम्ही आज ही वट सावित्री पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला म्हणजे आजच अगोदर ही पिंपळ पौर्णिमा साजरी केलेली आहे.